आणि अशातच बातमी येते महायुतीसाठी चिंतेची ही बातमी आहे। लोकपोल या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील असा दावा लोकपोल या संस्थेने केलाय। एकूण चित्र कसं असेल महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी आणि महायुतीचं, लोकपोलने काय सर्वे केलाय बघूया। लोकपोलच्या सर्वेनुसार महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे। महायुतीला 115 ते 128 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इतरांना 5 ते 18 जागा मिळतील अशी शक्यता आहे। विदर्भामध्ये एकूण 62 जागा आहेत। महायुतीला 15 ते 20 तर महाविकास आघाडीला 40 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रात 47 जागा आहेत। महायुतीला 20 ते 25 तर महाविकास आघाडीला 20 ते 25। ठाणे कोकणमध्ये एकूण 39 जागा आहेत। महायुतीला 25 ते 30 तर महाविकास आघाडीला 5 ते 10। मुंबईत एकूण जागा आहेत 36। महायुतीला 10 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीकडे 20 ते 25 जागा जातील अशी शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्र एकूण जागा आहेत 58। महायुतीला 20 ते 25 तर महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज आहे। मराठवाड्यात एकूण जागा आहेत 46। महायुतीला 15 ते 20 तर महाविकास आघाडीचे 25 ते 30 उमेदवार विजयी होतील असा लोकपोलचा सर्वे आहे। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रचंड यश येणाऱ्या विधानसभेत मिळवतील आणि पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा या विधानसभेवर फडकेल। आमचं सरकार येईल हे सांगायला सर्वेची आवश्यकता नाही।